बघा, पुणेकरांच्या भावना आम्ही व्यक्त केल्या. आता म्हणतात तुम्ही कोण पुणेकर? आम्ही टिळक भक्त आहोत. आमच्यासारखे लोक हे टिळक भक्त आहेत. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल या परंपरेला मानणारे आम्ही लोक आहोत. आणि टिळकांचा जहालपणाच आम्ही आमच्या लेखणीतून, वाणीतून, लिखाणातून सातत्यानं व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामुळे टिळकांच्या संदर्भात एक भूमिका व्यक्त करण्याचा अधिकार आमच्यासारख्या लाखो तरुणांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे. सर, पुण्याचा विषय निघाला म्हणून चंद्रकांत पाटलांनी म्हटलेलं आहे की आंदोलनामध्ये जे दगड वापरले गेले होते त्याच्यावरचे ठसे आधार कार्डशी लिंक होणार आहेत. एक आहे की मी ते वाचलं. चंद्रकांत दादा पाटील हे काय उच्च शिक्षण व तंत्रज्ञान वगैरे मंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये विज्ञान वगैरे हे विषय येतात. तर चंद्रकांत पाटील यांनी हा जो एक नवीन संशोधन केलेला आहे की हाताचे दगड जे तिथे आहेत त्या दगडाचे ठसे घेतले जातील आणि त्याच्यानंतर ते आधार कार्डला लिंक केलं जाईल. ह्या त्यांच्या शोधाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे की चंद्रकांत पाटील यांना यावर्षीचं विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा आणि त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का, व्हाईस चान्सलर, याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण इतका मोठा शोध आतापर्यंत कोणी लागला नव्हता की दगडावरच्या हातांचे ठसे बरं का घेऊन ते आधार कार्डला लिंक करायचे. ते ज्यांनी आधार कार्डची निर्माण केलं ते नंदन निलकणी जे आहेत, तर ते 2 दिवस कोमात गेले हा नवीन शोध ऐकून. त्यांना सुचत नाही आहे काय करावं आहे. की मला कसं नाही समजलं. प्रश्न असा आहे की चंद्रकांत दादा ज्यावेळेस अशा पद्धतीची वक्तव्य करतात, यापूर्वी त्यांनी छातीवरती दगड ठेवून विधान केलं होतं. दादा हे त्यांचा दगडाशी फार संबंध आहे. छातीवर दगड ठेवून, रस्त्यावरचे दगड घेऊन, काय कळत नाही. त्यांच्यासारख्या ज्ञानी महापुरुषाचा दगडाशी फार संबंध आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांच्या पक्षात सगळे दगडधोंडे जे आलेले आहेत, बिंडोक, त्याचा परिणाम दिसतोय. दादांवरती टीका केली जाते. त्यांच्याच मित्र पक्षाचे रवींद्र दंगेकरांसारखा माणूस दादांना त्यांचे पार्सल परत मला माहित नाही ते, पण मी एवढं सांगितलं त्यांना विज्ञानातलं नोबेल पुरस्कार, विज्ञान व संशोधन हे देणं गरजेचं आहे. नाही तर देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकेल. राहुल गांधी आणू द्या ना. अनुराग ठाकूर आणतील किंवा अजून कोणी आणतील. हक्कभंगाचा काय एवढं घेऊन बसला. असे येत असतात हक्कभंग. अभिजित जितके मातोश्रीवरती आमंत्रित करण्यात आले नाही मला माहित नाही. बोले मी त्याच्यावरती आता मत व्यक्त करणार नाही. कारण आंदोलन संपलेलं आहे. दिपके त्यांच्या घरी गेलेले आहेत आईवडिलांना भेटण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण कोणी करत असेल तर ते करू नये अशी उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे. सर, ईश्वरपूर जी नगरपालिका झाली होती ते नगराध्यक्ष पदाचा निर्णय रद्द झालेला होता. त्यानंतर जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, एकनाथ शिंदे घेतली. आता त्या निर्णयाला स्थगिती मिळाली. जयंत पाटलांच्या आधीच चर्चा होती जयंत पाटलांच्या भेटीची. या सगळ्या बघा, ही चर्चा तुम्ही केली. जयंत पाटलांनी वारंवार खुलासा केलेला आहे की जे ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांना बेकायदेशीर पद्धतीनं त्यांची निवडणूक रद्द केली तिकडल्या कलेक्टरनं. ते लोकनियुक्त नगराध्यक्ष होते आणि हजारोंच्या मताने ते निवडून आले होते. या बेकायदा निर्णयाविरुद्ध ते रात्री मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यावेळेला मग महापालिका आणि नगरपालिकांचं खातं हे मिंध्यांकडे असल्यामुळे तो विषय मिंध्यांकडे वर्ग झाला आणि त्यानंतर त्याला स्थगिती मिळाली असेल तर आनंद आहे.